नमस्कार. नमस्ते. माझं नाव सागर कांबळे. आज आपण निमज या ठिकाणी किरण रुपनर यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती आहोत. तर किरण भाऊ, आपण काय वापरले या प्लॉटला? आपण तुम्ही जे प्रोडक्ट दिले ते 2-3 महिन्यापूर्वी, त्या प्रोडक्टांचा आपण वापर केला मुळीसाठी, अपटेकसाठी, आणि ते आपण दरवर्षी वापरतोय. 2-3 वर्ष झाले आपण वापरतोय. म्हणजे गेल्या 3 वर्षापासून आपण सुडोमोनास, ट्रायकोडर्मा, त्याचबरोबर ती PSB, KMB इत्यादी प्रोडक्टचा वापर या ठिकाणी करत आहात. गेल्या 3 वर्षामध्ये आपण आपल्या बागेमध्ये काय फरक जाणवतोय हे सांगू शकताय? हो, आता काय झाले की दरवर्षीपेक्षा आपल्याला चौपट पट्टीने रिझल्ट मिळाले. म्हणजे आपण जे अमिनो वगैरे जे खालून सोडत होतो आणि त्यामुळे झाडावर तेलकट वगैरे येत होतं भरपूर. तर ते परिणाम बऱ्यापैकी कमी झाले. बऱ्यापैकी तुम्ही ऑर्गॅनिकचा वापर फवारणीद्वारे व ड्रिपद्वारे PSB असेल, KMB असेल, त्याच्यानंतर त्याचबरोबर सुडोमोनास असेल, ट्रायकोडर्मा असतील, फोटोसिंथेसिस बॅक्टेरियाचे उत्पादनं असतील, त्याचबरोबर ऑर्गॅनिकमध्ये जे काही येतं आहे ते वापरलेलं आहे. हां, आमचे काय मित्र आहेत बलवडीचे सांगोलकर, हां, अण्णा गर्दे, हां, नाना माळी, हां, त्यांचा आपल्याला म्हणजे फायदा झालेला आहे. मोलाचं मार्गदर्शन या लोकांचं आपल्याला लाभलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही उत्पादन जे वापरताय ते चांगल्या पद्धतीचे आणि पूर्ण तुम्ही, मला वाटतंय यावर्षी मागील गेल्या 2 वर्षांमध्ये पूर्ण तुम्ही शेड्यूल फॉलो केलं नव्हतं, पण यावर्षी तुम्हाला बागेमध्ये ऑर्गॅनिकचा 2-3 वर्ष वापर केल्यानंतर रिझल्ट चांगले जाणवले व पूर्ण शेड्यूल तुम्ही फॉलो केले. त्याचा तुम्हाला ह्या पूर्ण बागेमध्ये आता रिझल्ट दिसतोय. त्याचबरोबर तुमचे मित्रवर्ग आहेत त्यांचंही मार्गदर्शन तुम्हाला चांगलं लाभते. अजून काय आहे, अजून बाजारांचे पण संजू सरगर आहेत ना, त्यांचा पण आपल्याला फायदा झालेला आहे. तिने आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. असंच आपण जरी गेलो ना, असं पुऱ्या प्लॉटमध्ये एकसारखे, म्हणजे सगळीकडंच असं कुठतरी एखादं झाड असं आहे की नाहीतर सगळीकडं आपल्याला फळं बघायला मिळतील. जवळपास 95% झाडांवरती असं 100 ते 150 फळांचा असा हा लकडलेला तुम्हाला डाळिंबाचा हा बाग दिसतोय. आपण पूर्ण बागेमध्ये फिरून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय. तर ज्या वेळेला किरण भाऊंची आणि माझी गाठ पडली होती गेली 4 वर्षापूर्वी, त्यावेळेला मी किरण भाऊंना एक सांगितलं होतं की साहेब, मला 4 वर्ष तुम्ही सर द्या आणि तुम्ही विश्वास ठेवा आमच्या प्रोडक्टवर. त्या पद्धतीने किरण भाऊंनी जीवाणूंचा वापर करून व सेंद्रिय शेतीवरती बऱ्यापैकी केमिकलचा गरजेपुरताच वापर करून या ठिकाणी हे रिझल्ट आपल्याला दिसतेत. सेटिंग कुठेही गळ नाही. अजून मला वाटते ह्या बागेसाठी एक 20 ते 25 दिवसाचा अवकाश आहे. त्यामध्ये सुद्धा अजून याला खतं किंवा असणारे ऑर्गॅनिकचे डोसेस, स्लरी वगैरे जाणार आहेत. तर त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी काय केले कांबळे साहेब, हां, जरी आपण फॉलोअप झालो आपण 3-4 वर्षापूर्वी, 2 वर्षापासून जे आम्हाला जे मित्र सांगोलकर, तानाजी सांगोलकर शेठ, आणि त्यांच्याकडून जे काय थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी, आणि आमच्यासारखे भरपूर शेतकरी त्यांच्याकडे जातात आणि त्यांचं म्हणजे सल्ला तुम्हाला चांगला भेटलेला आहे त्यांचा. हां, सल्ला म्हणजे जे काही मित्रवर्ग आहेत, म्हणजे ग्रुप शेती ज्याला आपण म्हणतो, सर्वांमध्ये मिळून सल्लामसलत करून कोणतं प्रोडक्ट चांगलं आहे किंवा कुठल्या स्टेजला टेक्निकल इन्फॉर्मेशन काय घ्यायचे आहे याचा सुद्धा ग्रुप शेतीचा फायदा या ठिकाणी किरण भाऊंना या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही फळं या ठिकाणी बघू शकताय, प्रत्येक झाडावरती साईज वगैरे, आणि असं पण नाही फळसंख्या जास्त असल्यामुळे साईज कमी आहे किंवा साईज उचलत नाही. प्रत्येक फळ तुम्ही बघू शकताय. आणि
या पद्धतीनं आपल्याला हे ऑर्गॅनिकवरचे रिझल्ट आपण दाखवू शकतोय, बघू शकतोय सगळ्यांनी. व सर्वांनी चांगल्या कंपनीचा सुडोमोनस, ट्रायकोडर्मा, PSB, KMB व याचा बागेवरती पॅच्युलोमायसिस यासारख्या घटकांचा आपल्या डाळिंब पिकासाठी व इतर बागेसाठी सेंद्रिय शेतीचा वापर करावा व अशा पद्धतीनं चांगली फायदेशीर शेती करावी एवढाच बोलून मी आता थांबतोय. धन्यवाद किरण भाऊ, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.